माझ्या प्रिय धम्म उपासक आणि उपासिकांचे वाणी बोधिसत्वाची या चॅनेलमध्ये मी सुभाष कदम आणि माझे बंधू या कथेचे संग्राहक आहेत आयुष्यमान संजय पवार आपले स्वागत करीत आहोत. आज आपण अनित्य म्हणजे सारे काही बदलणारे आहे. इट इज कॉन्स्टंटली चेंजिंग इयर याबद्दल भगवान बुद्धांनी सांगितलेला उपदेश ग्रहण करूया आणि समजून घेऊया. तर राजगृह नगरीमध्ये सिरिमा नावाची एक अत्यंत देखणी नगरवधू राहत असे. तिच्याकडे दररोज 8-10 भिक्खू भिक्षाटनासाठी यायचे आणि तिच्याकडून मिळालेली भिक्षाही अत्यंत स्वादिष्ट असायची. त्यामुळे ते भिक्खू त्या भिक्षेची स्तुती करायचे आणि तिच्या रूपाची देखील स्तुती करायचे, कारण ती दिसायलाही खूपच सुंदर होती. असाच एक भिक्खू होता. त्याने तिला पाहिलं नव्हतं, परंतु तिची स्तुती ऐकून तो तिच्या प्रेमात पडला होता. त्याला असे वाटायला लागले होते की मी सिरिमाला कधी एकदाचा बघतोय. आणि दुसऱ्या दिवशी तो सुद्धा इतर भिक्खूंसोबत भिक्षाटनासाठी गेला. परंतु नेमकी त्या दिवशी सिरिमा आजारी पडलेली होती. तरीसुद्धा ती भिक्खूंच्या दर्शनासाठी बाहेर आली, त्यांना वंदन केलं आणि भिक्षा दिली. तो नवीन भिक्खू तिला पाहतो आणि मनातच म्हणतो, सिरिमा आजारी असताना एवढी सुंदर दिसते, तर ती आजारी नसताना किती सुंदर दिसत असेल. त्याच्या मनात तिच्याबद्दल जास्त आसक्ती निर्माण होते. ती भिक्षा घेतात आणि निघून जातात. नेमकी त्याच रात्री सिरिमाचा मृत्यू होतो. ही बातमी तथागत बुद्ध व राजा बिंबिसार यांच्यापर्यंत जाऊन पोहोचते. नगरातील सर्वांना ही बातमी समजते. भगवान बुद्ध राजा बिंबिसारांना निरोप पाठवतात आणि सांगतात, तू सिरिमाचे शव 3 दिवस स्मशानात ठेव आणि ते अगदी सुरक्षित राहिले पाहिजे अशी व्यवस्था कर. तिच्या शवाला कोणापासूनही काडी मात्र इजा झाली नाही पाहिजे. राजा बिंबिसार तथागतांच्या आज्ञेचे पालन करतो आणि तशी व्यवस्था करून तो संरक्षणाखाली सिरिमाचे शव 3 दिवस अगदी सुरक्षित ठेवतो. चौथ्या दिवशी तथागत बुद्ध आपल्या भिक्खूंसोबत स्मशानाकडे येतात. त्याच वेळी राजा बिंबिसार देखील आपल्या सर्व लोकांसोबत स्मशानात येतो. त्या नगरातील सर्व उपासक आणि उपासिका देखील स्मशानाकडे येतात. आणि विशेष म्हणजे ज्या भिक्खूला सिरिमाविषयी जास्त आसक्ती निर्माण झाली होती, तो देखील इतर भिक्खूंसमवेत त्या ठिकाणी हजर राहतो. परंतु त्याला माहीत नसते की सिरिमाचे निधन झाले आहे. स्मशानात सर्वजण जमा झाल्यानंतर सिरिमाचे शव अगदी सुरक्षित ठिकाणावरून बाहेर आणले जाते. त्याभोवती सर्व लोक जमा होतात. त्यावेळी तथागत बुद्ध राजा बिंबिसार याला म्हणतात, राजा, हे कोणत्या स्त्रीचे शव आहे? त्यावर राजा बिंबिसार उत्तर देतो, तथागत, हे नगरवधू सिरिमाचे शव आहे. तेव्हा तथागत बोलतात, राजा, हे नगरवधू सिरिमाचे शव आहे. येथे जमलेल्या लोकांना विचार, जर तिचे शव कोणाला पाहिजे असेल तर 1000 मुद्रा देऊन ते घेऊन जावे. राजा आपल्या प्रधानाला सांगतो, प्रधानजी, येथे जमलेल्या लोकांना विचारा, जर सिरिमाचे शव पाहिजे असेल तर 1000 मुद्रा द्याव्या आणि हे घेऊन जावे. प्रधान सर्व लोकांना विचारतो. 5 मिनिटे वाट पाहिल्यानंतर कोणीच काही बोलत नाही. त्यावर राजा तथागतांना सांगतो, भगवंत, सिरिमाचे शव 1000 मुद्रांना घ्यायला कोणीच तयार नाही. तथागत म्हणतात, ठीक आहे, त्याची किंमत अर्धी करावी. 500 मुद्रा करून कोणी नेत असेल तर विचारा. प्रधान सर्व लोकांना विचारतो, परंतु कोणी तयार नव्हते. त्यावर तथागत बोलले, 250 मुद्रा करा. तरीही कोणी तयार झाले नाही. असे करता करता सिरिमाच्या शवाची किंमत 100, 50, 25, 10, 1 अशी करण्यात आली. परंतु कोणीही तिचे शव घ्यायला तयार नव्हते. नंतर शेवटी 1 पैसाही न देता कोणी न्यायला तयार असेल तर घेऊन जा असे सांगण्यात आले. परंतु कोणीही तिचे शव फुकट नेण्यासाठी देखील तयार झाले नाही. अशा रीतीने त्यानंतर तथागत बोलले, या शरीराकडे सर्वांनी बघा, लक्ष द्या. मेल्यानंतर हे शरीर कसं फुगलेलं आहे, त्याची काय अवस्था झाली आहे ती.
ती जेव्हा जिवंत होती तेव्हा नगरातील धनाढ्य लोक एका वेळेला 1000-2000 मुद्रा देऊन तिच्याकडे जायचे. पण आज कोणी फुकट देखील न्यायला तयार नाहीत. आणि मग शेवटी तथागत म्हणतात, आपले शरीर हे मृत्यू पावल्यानंतर एक दिवस देखील चांगले राहत नाही. त्याला दुर्गंधी येते. तरी या शरीराविषयी, या हाडामांसाच्या गोळ्याविषयी एवढी आपल्या मनात आसक्ती का असावी? म्हणजे आज जे शरीर आहे ते उद्या नसणार आहे. म्हणजे सर्व काही अनित्य आहे. हे आपण प्रत्येकाने जाणले पाहिजे. म्हणून आसक्तीच्या मोहापासून आपण दूर राहायला पाहिजे. या जगात सर्व काही अनित्य आहे, नष्ट होणार आहे, ते कायमस्वरूपी टिकणारे नाही आहे. हा अनित्य भाव आपण सतत जागृत ठेवायला पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम.